ठीक आहे. इकडून रस्ता आहे, इकडून जावा का, इथून जावा. इथं काय नाही का, इथं जावा गाडीचं मागे. खाली खाली पाणी जात असतं मध्ये जातो. कालचा पाऊस म्हणजे एक प्रकारची ढगफुटीच होती आणि गंजगोलाई प्रश्न आझाद चौक वगैरे या परिसरामधलं सर्व पाणी गावभागात येतं इकडं. आणि कालचा जे पाऊस होता ते आपल्या गावभागामध्ये एक नदीचं स्वरूपच त्याला प्राप्त झालेलं होतं. आणि महापालिके प्रशासनाला जाग आली पाहिजे. खरं तर 2 वर्ष झालं नालीचा त्या उपसा नाही आणि रोडची हातोनात दुर्दशा झालेली आहे. पूर्ण रोड 2 वेळा बनवलेला रोड आहे, डांबरीकरण केलेलं आहे. डांबरीकरण जमत नाही इकडं, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची आवश्यकता आहे, तरी पण जबरदस्तीनं डांबरीकरणाचे रोड 2 वेळा बनवलेला आहे इकडं. अशी ही अवस्था झालेली आहे. तरी महापालिका प्रशासनाला आत्ता जाग आलेली आहे. महापालिकेत सर्व स्वच्छता मोहीम राबवत आहेत ते. पावसाचं पाणी काल हॉटेलमध्ये आलं होतं. हा, काल पावसाचं पाणी हॉटेलमध्ये आलं होतं. भयंकर पाणी होतं एकदम हॉटेलमध्ये काल. श्री किशन बंडगर. ठीक है, इतना प्रॉब्लम है आने जाने का कि लोग ज्यादा होशियार. गटार के से तो इतना ऐसा है कि और ज्यादा रास्ता खराब हो गया. इधर गटार उधर कर साफ नहीं होते, टेम्पो साफ करे तो निकल जाती है. महापालिका जिम्मेदार है. महापालिका जिम्मेदार गटार बोले तो महापालिका आमदार है कि खासदार जिम्मेदार रहेंगे. आमदार फेल हो. आमदार सभासद कुछ नहीं करते. इनको खाली हफ्ते फिफ्ते हो रखा नहीं, खत्म. कुछ मिलता है क्या मिलता है देखते, लेकिन जनता की सेवा नहीं. जनता को उठ के खुद याद आती है जनता. बाद में 1.5 महीना गटर नहीं काटेगा ना. बोलो तो ठीक है, तो ये नहीं होना चाहिए. नए लोगों का मौका देना, लोग अच्छे लगाना, चुनके लगाना, तो समाज का काम कर सके, हर समाज का काम करे, लोगों से संबंध रखे. संबंध आप उनके घर को जाके मिला वो मुश्किल है. उन्हें हमको घर को आना, जैसा मतदार के को आता है बस उन्हें भी आना हमारे घर. महीने ही 15 रोज को आना रहेगा रोज. नहीं बस लापरवाही, बस खत्म. कालच्या पावसामुळं काय भागात नदी नाल्याचं स्वरूप आलं होतं, काय सांगा. नागरिकाला एवढं त्रास झाला की जे 3 ऑटो पलटी झाले. ह्याचा जी आहे का दित्तार आहे आणि जी आहे का अमित देशमुखला जी आहे का ह्याचा निरोप भेटेल पुन्हा पुढच्या वेळेस जे आहे का महानगरपालिका. तर ह्या वेळेस तर गिरीश पुढे बी येणार नाही महानगरपालिका. बीजेपीचीच महानगरपालिका येणार आता. काय काय नुकसान झाले, काय काय परिस्थिती. सर्व नुकसान अशी परिस्थिती होती की 3 ऑटो पलटी झाले आणि 6 बाया पडले रोड. आणि यांचं जे आहे काय नाही, उगा म्हणतात की महानगरपालिका इलेक्शनच्या वेळेस येऊन सांगतात फक्त की मी असं बनवतो बेंगलोर बनवतो. काय बेंगलोर बनवतो बाबा, इथे बघ गाव भागात काय गाव भाग पहिलाच आहे. काल आमदार अमित देशमुख काल खडकवासला आले होते. परिस्थितीची पाहणी केली. पाणी करून त्यांना हाकलून दिले इथून. धिक्कार करे त्यांचा तिथूनच रोडवरून. नाव सांगा. पिंटू गावठी.